दिनांक 3/10/2024 रोजी अंबरनाथ येथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने माहिती दिली की ती कल्याण बस स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत तिचे 4 मुलं होते, परंतु अज्ञात काही इसमांनी त्यातील 2 मुलांना फूस लावून पळून नेले आहे. दोन्ही पळून गेलेली मुलं हे अल्पवयीन होते. एकाचं वय 9 वर्ष होतं, एकाचं वर्ष 6 वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता माननीय पोलीस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते. म्हणून आम्ही तात्काळ त्या संदर्भात गुन्हा नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले. आमचा तपास हा अविरत चालू होता. जवळजवळ 90 ठिकाणचे आम्ही CCTV फुटेज चेक केले. आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता, परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या एक मुलाला त्याचे वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत. तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्याबाबत विनंती केली असता त्यातील नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केले. मग आमचं त्यानंतर DB पथक जाऊन त्यांना आरोपीसह ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आरोपी कोण आहे, त्यांना काय ट्रॅक? आरोपी हे नामवंत गुन्हेगार आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते या मुलांना भविष्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच नेले असावे अशी आमची तपासात निष्पन्न होत आहे. तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्याच्या कलमात वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे. आरोपीमध्ये महिला पण आहेत? हां, आरोपीमध्ये 2 महिला आहेत. त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे.